कर्नाटकातील आळंद मतदारसंघाचे आमदार बी.आर. पाटील आता आपल्या सोबत आहेत। त्यांना राहुल गांधींची पत्रकार परिषद घेतली त्यात ते होते। मला सांगा नेमका आता राहुल गांधींनी तुम्हाला मंचावरती बोलवले होते, तुमचा आरोप नेमका काय होता? माझा आरोप असा आहे की फर्जी डिलीटला ते फॉर्म नंबर 7 ऑनलाईन देऊन ते मला पडायचे जे प्रयत्न झाले, जर 5,994 वोट डिलीट झाले असते तर मी पडत होतो। त्यामुळे 18 इलेक्शनमध्ये आम्हाला फक्त 672 मध्ये मी पडलो। हे मोठे साजिश आहे, हे गँग आहे। ते 772 मतांनी जे तुम्ही पडलात ते मत डिलीट झाली म्हणूनच पडलात असं म्हणू शकत नाही मी। आता ह्या इलेक्शनमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये मला पडायचे त्यांनी साजिश केली होती। ते नंतर मला कळल्यानंतर हे मी पण तुम्ही आरोप झाल्याच्यानंतर तक्रारी कोणाकडे केल्या आणि त्याचे काही पुरावे? मी पहिल्यांदा आळंदच्या DYSPला केलो, नंतर ॲडिशनल SP ला इन्क्वायरी दिली, त्याला पण सहकार मिळालं नाही। नंतर ते इलेक्शन कमिशनकडे गेल्यानंतर पुन्हा ते शिवडीला दिले, शिवडीसुद्धा ते हुडकून काढले नाही, त्यांना कोऑपरेशन मिळालं नाही इलेक्शन कमिशनकडून। अच्छा, पण आता जे राहुल गांधींनी सांगितलं की ज्ञानेश कुमारांनी उत्तर दिले पाहिजे, अपेक्षा आहे तुम्हाला ते उत्तर देतील? हां, खरं। आता दिस इज ए कॉन्स्टिट्यूशनल बॉडी, ओनली ज्ञानेश कुमार हॅज टू रिप्लाय। एक शेवटचा प्रश्न आहे, कर्नाटकात नाही तर महाराष्ट्रातही झाला असेल, कारण राहुल गांधींनी सगळ्यात पहिला महाराष्ट्राचा आरोप केला। संपूर्ण देशभर चालू आहे, देशभर चालू आहे। तुम्ही पुढची प्रोसेस काय करणार आहात? आता पार्टी काय सांगतात मी करतात। हे बी.आर. पाटील होते, आळंद मतदारसंघाचे आमदार, आणि त्यांनी सांगितलेलं आहे की हे फक्त कर्नाटकात नाही तर महाराष्ट्रासह देशभरामध्ये अनेक ठिकाणी झालेलं आहे। पक्ष पुढची काय भूमिका घेतो हे देखील बघावं लागणार आहे। पण कर्नाटकमध्ये नेमका कशा पद्धतीने मतं चोरी झाली त्यांनी TV9 मराठीशी बोलताना सांगितलेलं आहे। आणि आज याच आळंद मतदारसंघाचे आमदार बी.आर. पाटील यांना राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेवेळी मंचावरती बोलल्याचं देखील आपल्याला बघायला मिळालेलं आहे। कॅमेरामन राकेश कुमार सह मी प्रमोद जगताप, TV9 मराठी, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।